तर आता आपण इथं आलेलो सिंहगड कॉलेजला. आज ग्रुप सीचा पेपर, ग्रुप सीच्या मेन्समध्ये जवळपास 90,000 मुलांचं आज भविष्य ठरणार आहे. त्यातून आज पाहूयात किती मुलं पुढच्या स्किल टेस्टला जातील आणि नेमकं त्यांचं पुढे काय होणार आहे. आज या सकाळचा 1 तास मराठी इंग्लिशचा पेपरचा आणि पेपर 2चा 1 तास GSचा, हे 2 तास त्यांचं पूर्ण भविष्य ठरवणार आहेत. पाहूयात. आत्ता विद्यार्थी जस्ट आता घंटी वाजलेली आहे, 4 वाजलेले आहेत. आता पेपर कलेक्ट व्हायला चालू झाला असेल त्यांचा. आता एक विद्यार्थी बाहेर येतील, त्यांना विचारूया की पेपर नेमका कसा होता. कारण जसा 2023च्या ग्रुप बीच्या मेन्सचा पेपर थोडा हार्ड आलेला आणि थोडा अनकन्व्हेन्शनल होता. त्याच्यामध्ये मॅथ रिजनिंगच्या क्वेश्चनची संख्या माहीत नव्हती. समजा पेपर झाल्यास कळले 22 क्वेश्चन आले होते. आज 25 येत आहेत, 20 येत आहेत, की 30 येत आहेत. नेमकं काय झाले विद्यार्थ्यांसोबत ते कळेल, कारण पहिलाच हा अनुभव असणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या प्रक्रिया आपण जाणून घेऊयात लवकरच. विद्यार्थी भेटलेला आहे, पहिला आला आहे बाहेरनं. तर कसं गेला मित्र पेपर तुला? मॅथ रिजनिंग थोडं हार्ड होतं, टाइम कन्झ्युमिंग होतं. मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन किती आलेला आज? 22 क्वेश्चन आले का? जसे कंबाईन ग्रुप बीला होते तसेच सायन्स आणि मॅथ तसे झाले सेम आले का? हो. आणि करंट अफेअरचे 10 क्वेश्चन 10 क्वेश्चन मध्येच आले होते का मॅथ? हो. 10 सेपरेट, 12 डिफरंट म्हणजे मॅथ रिजनिंगच्या मध्येच त्यांनी करंट अफेअर टाकलेले ग्रुप बी सारखंच आणि सेम पॅटर्न होता BC. आणि इथं विद्यार्थ्याला विचारूया पण नेमकं कसं गेलं, काय गेलं. GSचा थोडा टॉप गेला, पेपर 1 छान गेला. पुढे कसं गेलं म्हणलं? GSचा थोडा टॉप गेला, पेपर 1 छान गेला. पेपर 1 छान गेला. GS2 मध्ये नेमकं काय वाटतं तुम्हाला? नेमकं टफ काय गेलं बरं? टफ मला मॅथ्स टाइम मॅनेजमेंट. ओके. किती वेळ उरला तुम्हाला? मला वेळच उरला नाही. ओके. या ना सर, कसं गेला पेपर तुम्हाला? या मीडियम होता. नंतरचा जो पेपर होता तो जरा थोडा हार्ड होता. सेकंड पेपर हार्ड गेला. हार्ड होता जरा. टाइम वेळ पुरला का तुम्हाला? नाही, थोडा जरा टाइम कमी पडला. पेपर 1ला मॅथ म्हणजे मराठी इंग्लिशचा पॅसेज जमला का तुम्हाला? हो, थोडा होता, बरा होता, जरासा समजण्यासारखा होता. समजलं. आणि आला होता समजा. हो. फर्स्ट सोपं होता, पण सेकंडमध्ये टाइम मॅनेजमेंट खूप हार्ड होतं. कशामध्ये टाइम मॅनेजमेंटला काय प्रॉब्लेम आला? मॅथ थोडं लेंदी आणि सगळंच इकॉनॉमिक्स बी थोडा लेंदी होता. त्यामुळं मॅथ रिजनिंगचे 22 क्वेश्चन आले, कळलं आम्हाला. 22 क्वेश्चन आले, इकॉनॉमिक्सचे 10 आले. पॉलिटी तेवढं आर्टिकल विचारल्यामुळे सिम्पल होतं आणि सायन्स बी थोडं सिम्पल होतं, पण बाकी मग करंट बी जरा अवघड होतं. आणि स्टॅटिस्टिक्सचं काय विचारलेलं? स्टॅटिक्सचं मीन एक विचारलेलं आणि बाकी मग ते ग्राफिक्सवर 3-4 क्वेश्चन होते. ग्राफ्स आणि पायचार्ट. हा, ओके. ग्राफ जसं ग्रुप बीचा एक्झाम आलो तसं. हां, मीन माइन आणि त्याच्यावर नव्हतं. हां, ग्राफवरच सगळं 2-4 क्वेश्चन होते. ओके. थँक्यू सर. सर्वसाधारण होता. सर्वसाधारण म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीपैकी काय सोपा होता? पेपर 1 सोपा होता. पेपर 1. हां. आणि आजचा जो भविष्य ठरणार आहे पोरांचा, पेपर 1 वरती ठरणार आहे का? पेपर 2 वरती ठरणार आहे. पेपर 2 वरती म्हणजे पेपर 1चा स्कोअर चांगला घ्यायचा आणि पेपर 2 मध्ये एक ॲव्हरेज स्कोअर आला तरी पास होऊन जातो तुम्ही. नाही, पेपर 2 वर ज्याला पेपर 2ला जास्त मार्क पडतील तो पेपर 2 मध्ये पण कोणता पोर्शन? मॅथ आणि सायन्स. मॅथ्स आणि सायन्स. सायन्स कसं गेलं तुम्हाला? सायन्स खूप हार्ड होतं नेहमी सारखं. हां. आणि मॅथमध्ये शक्यता जो स्कोर मारेल तर त्याचं काम म्हणजे होईल. तुम्हाला किती आले? 22 पैकी किती सॉल्व्ह झाले? 22 पैकी मला 10-12 सॉल्व्ह झाले. तुम्ही पेपर दिला, आता पेपर देऊन बाहेर पडताय, तर दोन्ही पेपरपैकी तुम्हाला सोपा हार्ड हे कसा गेला आणि ॲनालिटिकली मला सांगा की नेमकं कोणता पोर्शन हार्ड, कोणता पोर्शन सोपा होता? तसं म्हणायला गेलं तर दोन्ही पेपर सोपे होते आणि खास करून पेपर 2 यावेळेस भरपूर सोपा निघालेला आहे. तर कारण की GS पेपर 2 सोपा निघाला. पेपर 2 सोपा आहे. ग्रुप C. हां, कारण की मी ग्रुप Bचं पण अनालिसिस केलं आणि Cचं पण अनालिसिस केलं. मॅथमॅटिक्सचं वेटेज त्यांनी कमी केलेलं आहे. 20च ठेवलेले आहे. आधी पण 30 असायचं आपल्या क्लर्कला. 30 क्वेश्चन यायचे क्लरिकलला. त्यात 20-22 पर्यंत क्लर्क केलेले. पॉलिटीचं वेटेज वाढवलेलं आहे त्यांनी. सायन्सचं वेटेज पण आहे तेवढंच ठेवलेलं आहे. आणि पेपर 1 म्हणला तर मराठी सोपं होतं, इंग्लिश पण बऱ्यापैकी सोपं होतं. मला इंग्लिशमध्ये सांगा की ओके आलं होतं, ते कसं आलं होतं? PYQ होतं की नवीन होतं काही? बऱ्यापैकी ओकॅब आहे ना, सगळं PYQ होतं. हां, म्हणजे बऱ्यापैकी आउट ऑफ द 70 ते 60% PYQ होतं. आणि पेपर 2 मधलं हार्ड पोर्शन काय? पोरं सायन्स म्हणले, काही जण म्हणले मॅथ रिजनिंगला आम्हाला मॅनेजमेंट जमलं नाही टायमिंगचं. पेपर 2ला माझ्या मते आहे ना, ज्यांनी GS वरती फोकस केलेला होता ना, म्हणजे ज्यांचं अगोदर GS बऱ्यापैकी होतं, त्यांना पेपर 2 सोपा गेलेला आहे बऱ्यापैकी. हां, राज्यसेवेचं GS की कंबाईनचं GS? बरोबर. नाही, कंबाईनचं GS सारखं. राज्यसेवेला म्हणजे थोडेफार हे जे प्रश्न विचारलेले आपल्याला जॉग्राफी ह्याच्याबद्दलचे पण बऱ्यापैकी होतं तेवढं. आणि तुम्हाला सोपा पार्ट आणि हार्ड पार्ट कोणता गेला एक्झॅक्टली असं सांगा? एक्झॅक्टली तसं म्हणलं तर पेपर 1 थोडा सोपा गेला. पेपर 2 अपेक्षेपेक्षा चांगला गेला.
कारण की GSचा अभ्यास केला नव्हता. ओके. आणि मॅथ रिझनिंग कसं गेलं? मॅथ रिजनिंग बरं होतं, म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा तरी तुम्ही अटेम्प्ट किती केला समजा? 22 पैकी मी 18-19 अटेम्प्ट केले आणि 10-12 तरी फिक्स आहेत मला असं वाटतं. शुअर शॉट बरोबर आहे, एवढं माहिती आहे. बाकीचं सांगू शकत नाही, बघू आता. ठीक आहे, थँक्यू सर. ओके. आणि मॅथ रिझनिंगमध्ये जो चांगला स्कोअर येईल त्याचाच स्कोअर चांगला येणार आहे. समजा ज्याचे जास्त बरोबर येतील किंवा जास्त अटेम्प्ट असेल त्याच्यात स्कोअर वाढण्याची शक्यता जास्त आहे. सेकंड पेपर थोडासा टफ होता, पहिला पेपर छान होता. छान होतं. पहिल्या पेपरमध्ये काही जणांचं म्हणणं आलं की त्यांना इंग्लिशच्या पॅराग्राफला वेळ नाही, पूर्ण इंग्लिशपर्यंत जाऊ नाही शकले ते पॅराग्राफपर्यंत. नाही झाला, आमचा अटेम्प्ट झाला पूर्ण. आणि पहिल्या पेपरचा अटेम्प्ट काय मॅडम तुमचं? अटेम्प्ट आता तसं मोजलेलं नाही, पण बऱ्यापैकी अटेम्प्ट केलं. एक 5-6 सोडले असतील, बाकी अटेम्प्ट झाला. सेकंड पेपर टफ होता. आणि पेपर 1 मध्ये मराठी इंग्लिशमध्ये तुम्हाला काय वाटतं? PYQचा भरणा जास्त होता नेहमी? PYQ बेसिक होते, भरणा असं म्हणता येत नाही, पण बऱ्यापैकी इझीवाले होते. इंग्लिशला इडियम अँड फ्रेजेस जास्त होत्या. आणि त्या मला वाटतं जास्त PYQ असतील किंवा एखाद दुसरी नवीन असेल. नाही, सोपे होते. PYQ नव्हतं भर इंग्लिशचा, पण इंग्लिशचं आहे ना बेसिकमध्ये होतं, जास्त काही टफ नव्हतं. आणि पेपर 2 जसं मॅडम म्हणले हार्ड आहे, नेमकं काय हार्ड आलं त्याच्यामध्ये? कलमामध्ये कोणती? आपल्या पॉलिटिची कलम आणि गणित थोडे लेंदी होते, बाकी काय नव्हतं. गणिताला वेळ लागला. आणि एक असं म्हणण्यात येतं की बाबा गणिताचा आज माहीत नव्हतं नेमकं किती येणार आहेत, 25 येणार आहेत, 30 येणार आहेत की 20 येणार आहेत. ग्रुप बी वरनं 22 तर हो. आताही त्यांनी 22 आहे. हा, सेम पॅटर्न. आणि बाकी सायन्स वगैरे कसं केलं तुम्हाला? सायन्स मॉडरेट. आणि सोपं काय आलं होतं पेपर 2 मध्ये? असं सोपं म्हणण्यासारखं अरे खूपच सोपं आलं. पॉलिटिक्स कलम सोडले तर बाकी छान होतं. म्हणजे सोपं आलेलं पण कलम माहीत असतील समजा मार्क पडले असतील शुअर शॉट. ओके. आणि काय वाटतं एकंदरीत समजा याच्यावरनं कट ऑफ वाढेल, कमी होईल की काय होईल, कसं होईल? कमी लागेल कट ऑफ. कट ऑफ कमी लागेल पेपर 2 वरनं. पेपर 2 वरून वाटतं. पेपर थोडा टफ गेला. टॉप गेला नेमकं काय टॉप गेलं त्याच्यामध्ये? पेपर जरा कन्फ्युजन होता. कोड D आल्यामुळे जरा पहिल्यांदा रिझनिंग होतं ओके. आणि त्याच्यानंतर करंटचे 10 क्वेश्चन नव्हते. करंट पण जरा आउट ऑफ बॉक्स असल्या. आणि मॅथ रिझनिंगच्या मध्येच करंट टाकलं होतं? होय, मॅथ्स रिझनिंगच्या मध्येच, म्हणजे क्वेश्चनची सिरीज जरा वेगळी होती. माझ्या मते सगळ्याला तुमचा सेट कोणता होता सर? डी सेट. माझ्या मते सगळ्याच सेटला पहिले मॅथ रिझनिंग असेल ना, की सगळ्याच सेटला होता आय थिंक. मग तुम्हाला नेमकं हार्ड काय केलं त्यातलं टाइम मॅनेजमेंटला? का तुम्ही सुरुवातीला मॅथ रिझनिंग घेतलं का? हां, सुरुवातीला मॅथ रिझनिंग घेतल्यामुळे जरा पेपर खूप लेंदी आलता, म्हणजे जवळपास 40 पेज होते. 40 पेजेस. हो, त्याच्यामुळे मुलांना कव्हर झालं नाही. ओके. तर म्हणजे सायन्स वगैरे म्हणजे इतकं पण आउट ऑफ बॉक्स नव्हतं, पण वेळ न पुरल्यामुळं अटेम्प्ट सर्वांचा कमी. तुम्ही सुरुवातीला काय घेतलं मग? मॅथ रिझनिंग? मॅथला मी रिजनिंग बघितलं, 2 सुटले मला पटकन, मग नेक्स्ट गेलो, मग करंट सोडवलं, मग सिक्वेन्स सोडत गेलो, नंतर मग पाठीमागे रिजनिंगकडे वेळ आलो. मॅथला काय वेळ नाही पुरला, म्हणजे ॲटलिस्ट 10-11 सुटलेत मॅथचे. करायचे राहिले. हो. आणि तुम्ही मॅथ रिझनिंग का बरं सुरुवातीला घेतलं मॅडम? सुरुवातीला आल्यामुळे रिझनिंग थोडं जरा इझी होतं, त्याच्यामुळे घेतलं पहिल्यांदा. पण सगळे क्लासवाले सांगतात आपल्याला की तुम्ही अगोदर टेस्ट सॉल्व्ह केली असेल ना? केली. मग तेव्हा मॅथ रिझनिंग घ्यायचं का तुम्ही सुरुवातीला? तसं काय नाही, आता का बरं एक्झाम मध्ये तुम्ही मॅथ रिझनिंग घेतलं सुरुवातीला? कन्फ्युजिंग झालं ना पेपरमध्ये, त्याच्यामुळे. प्रेशर मध्ये तुम्ही इझी टू हे होता, मॉडरेट होता. पेपर 1 कसा होता? पेपर 1 पण होता की सोपा होता. पण सेकंड म्हणजे मी तर म्हणेल 23ची ग्रुप बी ना, त्यापेक्षा पेपर हार्ड होता. कुणालाच वेळ नाही पुरला, म्हणजे मॅक्सिममला वेळ नाही पुरला. पेपर 1 ला की पेपर 2 ला सर? पेपर सेकंडला. हो, फर्स्टला पुरला वेळ, सेकंडला वेळ नाही पुरला. मध्ये मॅनेजमेंट महत्वाचं होतं. पेपर 2 मध्ये आणि ते तुमचं मॅथ रिझनिंग मुळे जरा थोडंसं मिसमॅच झालं. छान होता. पहिल्या पेपरच्या तुलनेत पहिला पेपर जास्त सोपा होता आणि दुसरा पेपर थोडा टफ होता. हो, कारण पहिल्या पेपरला पॉईंट असा होता की जे आपलं रिझनिंग असतं ना, काहींना सुरुवातीला होतं, काहींना लेट होतं. मलाही सांगा, मॅथ रिझनिंग सगळ्यात 4च्या 4 सेटला सुरुवातीला होतं का आधीमध्ये होतं? नाही, आधीमध्ये होतं, मिक्स होतं ते सर्व. माझा बी होता. बी सेटला कुठे आले? मला सुरुवातीला चालू होतं. तुमचा सेट मला बी होतं. पहिल्यांदा 10 प्रश्न आले मॅथ्सचे, रिझनिंगचे, आणि नंतर करंट आले आणि परत ते सेम असं ग्रुप बी च्या 2023च्या ग्रुप बीला सेम असंच होतं. आणि तुमचा सेट कोणता होता? सी. मॅथ रिझनिंग कधी आलं? मॅथ रिझनिंग पहिल्यांदा मॅथ्स आलं. मॅथ रिझनिंग सगळ्यांना सुरुवातीलाच आहे. सेट बीचे इथे आहेत, BC इथे आहेत, आणि सेट डीचे पण मी आता बोललोय त्यांना. जनरली आयोगानं मॅथ रिझनिंग सुरुवातीलाच ठेवलेलं आहे. 10 क्वेश्चनच्या नंतर करंट अफेअर्स टाकलेलं आहे, म्हणजे मुलांना असं कन्फ्यूज करून टाकायचं. त्यात काही जण मी बघितले, 2-3 मला भेटले आता, त्यांचं झालंय काय, त्यांनी टेस्ट किंवा प्रॅक्टिस करताना कधीच नाही सोडवलं मॅथ रिझनिंग सुरुवातीला. आज प्रेशरमध्ये त्यांनी मॅथ रिझनिंग सुरुवातीला आलं म्हणून सुरुवातीला घेतलं आणि त्यांचा पेपर गणलेला आहे. म्हणजे गणल्या म्हणण्यापेक्षा टाईम मॅनेजमेंट थोडं मागे पुढे गेलेलं आहे.
तर तुमचं काय झालं नेमकं याच्यात? पॉईंट असा आहे की मॅथ रिझनिंग जर सुरुवातीला घेतलं ना तर ते खूप वेळ खाऊ राहतं. त्यापेक्षा ते हो आपण तिथं अडकून जातो. दुसरे जे सब्जेक्ट असतात ना ते कव्हर करायचे पहिले. हो. आणि तुमचं काय झालं मग सर? माझं कसं झालं, पहिल्यांदा मी जीएसच घेतलं. मला माहिती होतं पहिल्यांदा की मॅथ्स रीडिंग आपण वेळ द्यायचा नव्हता. आधी जीएस कंप्लीट करून पूर्ण काय जेवढा वेळ जीएसमध्ये फास्ट कंप्लीट करून मॅथ्सला वेळ द्यायचा. पण जीएस पण जरासं लेंदी होतं, म्हणजे त्यांची इकॉनॉमी इकॉनॉमी थोडंसं जास्त लेंदी होतं. त्याच्यामुळं बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी लक्ष देण्यावर जास्त फोकस केला. हो 78 क्वेश्चनवरती जास्त लक्ष द्यावं. हो, त्यामुळं इकडे पण मॅथ्स रिजनिंगला याला पण जरा वेळ लागला. त्यामुळे ते पण जरा मॅथ रिजनिंग किती मिनिट राहिलं असताना चालू केलं? जवळजवळ एक 30 मिनिट असताना मी चालू केलं. म्हणजे बाकीचा पेपर तुम्ही अर्ध्या तासात कव्हर केला आणि 22 क्वेश्चनसाठी 30 मिनिटं ठेवली तुम्ही खास रिझर्व. पण तिथं पण तेवढं मला जमलं नाही द्यायला, कारण प्रेशर. कारण मी ठरवलं एक 40 मिनिटं द्यायचे जीएस फास्ट सोडवून. पण जीएस इतकं फास्ट होतं की ते जमलं नाही. यावेळेस जीएस बी थोडंसं लेंदी विचारलं होतं, म्हणजे ट्रिकी होतं नाही का, म्हणजे सोपं होतं तसं पाहिलं. कलम विचारले जास्त, त्यामुळे जरा मलाही म्हणले पॉलिटिकल कलम विचारित म्हणजे पॉलिटी जास्त मार्कलं होतं आणि थोडंसं लेंदी पण होतं. आणि आर्टिकल थोडंसं आयोगाने फसवलं मुलांना, म्हणजे असं गुगली कन्फ्युजन टाकलं थोडक्यात. फसवलं म्हणल्यापेक्षा कन्फ्युजन टाकलं. इकॉनॉमिक्सचं कसं आलं होतं मग? इकॉनॉमिक्स ठीकठाक होतं, सोपं होतं इकॉनॉमिक्स. हो एवढं जास्त क्वेश्चन नव्हते इकॉनॉमिक्सचे, पण ठीकठाक होतं, चांगल्यापैकी होतं, म्हणजे टॅकल करण्यासारखं होतं. आणि मुलांचा एक हुकमी एक असतो हिस्ट्री जिओग्राफी मार्क घेणार, त्याचं काय झालं? हिस्ट्री बऱ्यापैकी सोपा होता, म्हणजे पूर्ण पण नाही सोपा. प्रत्येकाने येईल थोडंफार, म्हणजे 7-8 क्वेश्चन येईल सेम. जॉग्राफी नव्हता, फक्त इकॉनॉमी वास्ट होता. ते म्हणजे ज्याची बेस चांगला आहे इकॉनॉमीचा, थिअरी जी चांगली आहे त्यानं फाडला पेपर सोडा. ते किती क्वेश्चन आली सर? काय त्याचे कमीत कमी 4-5 क्वेश्चन होते. हो ग्रुप बीचे मिळून जर RTI आणि लोकसेवा तर 4-5 क्वेश्चन होते. हो 3-4 होते. हो. आणि ते पण सिंपल विचारले की अमेंडमेंट विचारलेले होते, आर्टिकल विचारले होते त्यांचे फक्त. ग्रुप बीच्या एक्झामला बघा मागची झालेली, त्याला जरा डिटेलमध्ये विचारले होते, त्यांनी डीपमध्ये विचारले होते. ते जास्त डीप होते, पण ह्यावेळेस आर्टिकल विचारले होते. हो सिंपल विचारले. आणि आपलं कम्प्युटर IT असेल ते कसं विचारलेलं? समजा GPS GIS काय झालं त्याचं नेमकं? कम्प्युटर IT ते थोडंसं वस्टच होतं, डेंजर होतं ते. कारण तो असा टॉपिक आहे, कारण तो किती बी कव्हर केला तरी लवकर होत नाही कव्हर. नेमकं आयोग कुठलं विचारले सांगता येत नाही. PYQच्या बेसवर पण ते क्वेश्चन टॅकल नाही करता येत ना. हो. आणि GPS GIS काय झालं त्याचं? काही आम्ही सॉल्व्ह केले, काही राहिले. हो एकंदरीत पेपर 1 सोपा आणि पेपर 2 मॉडरेट. हो पेपर 1 सोपा होता आणि त्या तुलनेत पेपर 2 थोडासा टफ होता. काय वाटतं तुम्हाला, ज्याचं मॅथ रिजनिंगला समजा चांगले सुटले असतील, ज्याचे 17-18 सॉल्व्ह झाले असतील, तो पुढे मार्क खूप घेऊन जाईल? हो बरोबर घेऊन जाईल तो पुढे. बरोबर बाकीच्यांपेक्षा त्याला मार्क पण नाही, पोस्ट पण घेऊन जाईल, कारण ठरणार त्यावर आहे. मार्क्स तर घेईल पण पोस्ट बी घेईल. ठरलंय, म्हणजे तो वास्ट होतं हे आपलं मॅथ्स रिजनिंग. ज्याला 17-18 पडले म्हणजे तो शक्य नाही, म्हणजे कसं आहे अटेम्प्टच शक्य नाही. मला असं काय मत आहे, अटेम्प्ट कारण टाइम नाही भेटणार तेवढा. पॉईंट असं पेपर चांगलं असतं ना मॅथ वगैरे, काही मुलं तर खूप चांगलं ते कव्हर करतात पेपरला, की पेपर जरा लेंदी होता, त्यामुळे टाइम पुरला तर ते सुटणारच होतं. तुम्ही अर्धा तास ठेवला आणि समजा ऐनवेळी तिथं कॅल्क्युलेशन चुकतात किंवा प्रेशरमध्ये ते होतं असं. हां, त्यामुळे मुलांना प्रेशर आहे. कारण ज्यांनी उलटं केलं, ज्यांनी मॅथ्स रिजनिंगच घेतलं पहिल्यांदा, ती गणितच सोडा. आपण ज्यांनी GS सोडून, पण GS पण लेंदी असल्यामुळे ते जरा कव्हर झालं नाही मॅथ्स रिजनिंग, असं झालं. तर अशी प्रतिक्रिया आपण घेतली सिंगर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची, की नेमकं या सेंटरला ज्या विद्यार्थ्यांचा नंबर आला त्यांना पेपर कसा गेला, काय गेला, कोणी मॅथ रिजनिंग आधी घेतलं, कोणाचं टाईम मॅनेजमेंट झालं नाही. तर या सगळ्या गोष्टी ऐनवेळी पेपरमध्ये होतात. काही जणांना सोपा गेलेला असतो, काही जणांना आत्ता सोपा वाटतो. आन्सर केल्यानंतर नेमकं कळतं की अरे आपलं ह्या काही सिली मिस्टेक झालेल्या आहेत. आणि एकंदरीत बघता मला वाटतं पेपर 1 सोपा असेल, सोपा जो मॉडरेट गेलेला आहे. आणि काही जणांना समजा याला वेळ पुरेल नाही आपल्या इंग्लिशच्या पॅसेजपर्यंत जायला आणि ते पॅसेज कंप्लीट सॉल्व करायला, कारण दोन्ही पॅसेज ॲनालिटिकल आले होते, ॲज इट इज सॉल्व करण्यासारखे नव्हते. आणि पेपर 2मध्ये पण मॅथ रिजनिंग हा क्रुशियल फॅक्टर आहे नेहमीसारखंच. कारण मॅथ रिजनिंगमध्ये जर तुम्हाला 16, 17, 18 क्वेश्चन जमली सॉल्व करायला, समजा एखादा चुकला आणि तुमचा स्कोअर 15+, 14+ मॅथ रिजनिंगमध्ये असेल, तर बाकीच्यांपेक्षा नक्कीच तुमचा फायनल स्कोअर जास्त असणार आहे आणि जो की तुम्हाला पोस्ट मिळवून देणार आहे. तर विद्यार्थ्यांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर. आणि धन्यवाद तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासोबत जुळून राहिला त्याच्याबद्दल.